नमस्कार. तर आज ना असे मऊ लुसलुशीत कापसासारखे एकदम गुबगुबीत असे दही वडे कसे करायचे ते दाखवते. हे बघा, हे दही वडे आहेत की नाही, दही वडे जे केलेत की नाही, किती टम्म असे फुगलेत बघा. वरून कुरकुरीत आणि आतून एकदम जाळीदार असे हे वडे झालेत. तर त्यासाठी काय करायचं त्याआधी बघूया. डाळ कशी भिजत घालायची ते दाखवते. तर इथे मी आहे ना डाळ घेतली. हे बघा, एक 4 तास डाळ भिजत घातले. यापेक्षा जास्त तुम्ही डाळ भिजवायची नाही. अगदी रात्रभर वगैरे भिजवायची गरज नाही. 4 ते 5 तास ही डाळ भिजवून घ्यायची. बरं, त्यापेक्षा कमीही भिजवू नका. अगदी 2 तास वगैरे 2 तासात भिजते. पण तुम्हाला वड्यासाठी डाळ तयार करायची असेल, पीठ तयार करायचं असेल, तर किमान 4 तास तरी ही डाळ भिजत घालायला पाहिजे. तर इथे मी 4 ते 5 तास डाळ भिजत घातली होती. आता पाणी उपसून काढलं आणि याला वाटून घ्यायचं आहे. पाणी पूर्ण काढलेलं आहे आणि आता ही डाळ वाटून घेते. माझी डाळ थोडीशी मी जास्त वेळ चाळणीत ठेवली होती, त्यामुळे पूर्णच पाणी नितळलं आहे. त्यामुळे थोडं पाणी घालणार, 1 चमचा 2 चमचे पाणी घालून ही छान अशी सरसरीत डाळ दळून घ्यायची. अगदीच बारीक नाही किंवा अगदीच जाड नाही. हे बघा, बघू शकता, अशी ही डाळ दळून घ्यायची आहे, म्हणजे मिक्सरला लावून घ्यायची आहे. जर जास्त असेल, अगदी तुम्ही अर्धा किलो वगैरे करणार असाल, तर मात्र तुमच्याकडे इडली रगाडा असेल तर त्याच्यात करून घ्या. माझ्याकडे आहे, पण मी अगदी पाव किलोच घातली होती, त्यामुळे ही मिक्सरला वाटून घेतली. आणि आता एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे. आणि आता ही पीठ जे आहे की नाही, हाताने अगदी पाण्याचा हात लावून आहे ना छान फेटून घ्यायचे आहे. जेवढं तुम्ही फेटाल तेवढं हे तुमचे वडे आहे ना मऊ अगदी लुसलुशीत होतात. तर पाण्याचा हात घ्यायचा आणि छान अगदी 5 ते 7 मिनिट तरी हे पीठ जे आहे ते सतत फेटत राहायचं आहे. पूर्णपणे आपल्याला फेटून घ्यायचं आहे. इतकं फेटायचं आहे की हे जे पीठ आहे ना की पूर्णपणे तयार झालं की हातालासुद्धा चिकटत नाही, इतपत त्याचे तयार होतं. हे बघा, पटकन खाली पडतं हाताला. एक 5 ते 7 मिनिट मी सतत फेटत आहे. हे बघा, अशा पद्धतीने. आणि थोडंसं फ्लफी झालं आहे, बघू शकता तुम्ही. असंच आपल्याला फेटून घ्यायचं आहे. बरं, पीठ तयार झालं कसं ओळखायचं, तर इथे छानशी टीप तुम्हाला सांगते. वाटीभर पाणी घ्यायचं. पाणी कमी घेऊ नका, वाटीभर पूर्ण भरून घ्या आणि थोडासा गोळा त्याच्यात घालून बघायचा आहे बघा. आणि ह्या गोळा त्याच्यात टाकल्याबरोबर वर येतो आहे. आणि हा हे बघा, अजिबात खाली बुडत नाही, वर येतो आहे, म्हणजेच आपलं पीठ तयार झालं. आता हे उचलून घेतानासुद्धा अजिबात मोडत नाही. हे बघा, पाणी एकदम क्लीन झालं आहे. तर अशा पद्धतीने हे पीठ तुम्हाला करून घ्यायचं आहे. हे बघा. आणि आता याच्यामध्ये मग फक्त मीठ घालायचं. तुम्ही जिरे घालू शकता किंवा तुम्ही इतर काय कांदा वगैरे पण घालू शकता. मी काहीच घालणार नाही, कारण मुलं खात नाहीत, नातवंड म्हणजे खात नाही, त्यामुळं नुसतंच मी करणार आहे. मी जेवढ्या रेसिपी बनवते तुम्हाला दाखवत असते, त्या रेसिपी तो पदार्थ मी मुलांसाठी शक्यतो जास्त करून मुलं खातील काय हे बघून मी करत असते. त्यामुळं पदार्थ ज्यात कमी जास्त होऊ शकतात, तुम्ही तुमच्या गरजेनुसार करत जा. मी फक्त माझा नातू आहे ते कांदा टोमॅटो किंवा जिरे मोहरी जास्त खात नाही, त्यासाठी मी त्याच्यासाठी बनवत असते. आता एका भांड्यात पाणी घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं हळद, थोडीशी हिंग आणि थोडंसं मीठ घालायचं आणि हे पाणी ढवळून एका बाजूला ठेवून द्यायचं. त्याचं काय करायचं हे तुम्हाला मी पुढे सांगते. असं बाजूला करून ठेवायचं. आता दुसरी तयारी म्हणजे दही तयार करून घ्यायचं आपल्याला. दही वडे करायचे आहेत की नाही आपल्याला, त्यासाठी दही तयार करून घ्यायचं आहे. तर इथे मी पाव किलो दही घेतलं आणि इथे 2 चमचे साखर घातलेली आहे. तुमच्या गोडीनुसार कमी जास्त करा. दही वडे म्हटलं की थोडंसं दही गोडसर असावं, अगदीच आंबट किंवा अगदीच फार गोड नसावं, मध्यम असं गोड असं असावं. आता याच्यामध्ये साखर घालून छान ढवळून घ्यायचं. अगदीच तुम्हाला वाटलं तर थोडंसं मिक्सरला 1-2 फेरे फिरवले तरी चालेल. मी चमच्यानी छान असं हे फेटून घेतलं. साखर विरघळूसपर्यंत किंवा दह्याच्या गाठी मोडूसपर्यंत पूर्ण हे करून घेतलं आणि याला मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. आता वडे तळून घ्यायचे. हे बघा, वडे तळायला तेल थोडंसं माझ्याकडून गरम जास्त झालं, त्यामुळे मी गॅस बंद केला आहे. थोडा वेळ थांबले आणि आता वडे सोडायला घेतलेले आहेत. बघू शकता, थोडासा धूर निघतो आहे. थोडासा गोळा घ्यायचा आणि तेलात घालायचा. हाताला जर
थोडंसं पाणी लावलं ना की हे तेल पीठ जे आहे ते इतकं तयार झालेलं असतं ना, हाताला अजिबात चिकटत नाही. आणि आता हे बघा, एक सगळे वडे मी असे काढून घेतले. तो वडा आहे ना तेलात घातलं की छान असा फुलून येतो. हेच कारण आहे आपल्याला पीठ जे आहे ते छान करून घ्यायचं असतं. याच्यामध्ये सोडा किंवा काहीही घालायची गरज नाही. फक्त पीठ जे आहे ते अशा प्रकारे फेटावं लागतं आणि मंद आचेवर याला सोनेरी रंग येऊसपर्यंत तळून घ्यायचे. आणि हो, हे जे पीठ आहे की नाही, एक 8 दिवस तरी फ्रीजमध्ये आरामात राहतं. फक्त त्याला काय करायचं, फक्त हे पीठ तयार करून ठेवायचं, त्याच्यात मीठ घालायचं नाही. मग तुम्हाला जेवढा करायचं आहे तेवढंच काढून घ्या आणि मीठ घालून करा. आता हे मी सगळेच करणार आहे. छान लालसर होसपर्यंत तळायचे. गॅस मात्र मंद ठेवा, कारण हे वडे आहेत ना आतून कच्चे राहतात. गॅस जर मोठा ठेवला तर तुम्ही हे बघा असे हे वडे करून घ्यायचे. आणि आता हे केल्यानंतर आपण जे मगाशी पाणी करून ठेवले की नाही त्यात घालायचं. त्यासाठी हे पाणी करून ठेवले. हे बघा मस्त असे हे कलर किती सुंदर आलाय बघू शकता तुम्ही. हे एवढे एक बॅच तळायला मला जवळजवळ 5 मिनिट लागून गेलेत. 5 मिनिटापेक्षा जास्तच लागले असतील. एवढा मंद गॅस ठेवला होता ना, त्याच्यावरच हे वडे तळून घेतले. बुडबुडे थोडेसे कमी झाले की वडे काढून घ्यायचे. आता काढून घेतल्यानंतर थोडा वेळ चाळणीत ठेवायची आणि मग तेल पूर्ण निथळल्यानंतर आपण जे मगाशी मीठ आणि हळदीचं पाणी केलं होतं की नाही त्याच्यात घालून घ्यायचं. याच्यात सोडायचं आणि एक 5 मिनिट आपल्याला थांबायचं आहे. 5 ते 7 मिनिट. हे थोडंसं पाणी पिऊन घेतलं या वड्याने की पुन्हा मग काढून घ्यायचे. पाण्यात सगळे बुडू द्यायचे. थोडंसं कलथण्याने मिक्स करून घ्यायचं म्हणजे पाणी लवकर ते पितील. एक 5 मिनिट असंच ठेवून द्यायचं आणि बघू शकता वडे छान फुलून आलेत. आता काय करायचं, हे थोडंसं दाबून घ्यायचं, कारण त्याच्यात पाणी गेलेलं असतं की नाही. हे बघा अशा प्रकारे हे दाबून घ्यायचं आणि मग प्लेट तयार करायची. जसं तुम्हाला जेवढे पाहिजेत, जसं पाहिजे तसं घ्यायचं. अशा पद्धतीने हे सगळं करून घ्यायचं आणि याच्यावरून दही सोडायचं. बरं, याच्यावरून खजुराची चटणी, पुदिन्याची चटणी तुम्ही घालू शकता किंवा असेही खूप सुंदर लागतात. बाकीचं काहीच करायची गरज नसते. इतके छान लागतात हे, मऊ लुसलुशीत, अगदी वयस्कर मंडळींना खाण्यासाठी. आणि आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, काहीतरी थंड खावं असं वाटतं. मग अशा वेळेला हे असे मस्त दहीवडे करायचे. मी तर तुम्हाला अगदी साधी सोपी पद्धत दाखवली, एकदम साधे. म्हणजे दही फक्त बनवलं आणि वरून थोडीशी मिरची पूड आहे ते थोडीशी वरून घातलेली आहे. बाकी काहीच केलेलं नाही. खजूर चटणी असेल तुमच्याकडे किंवा पुदिन्याची चटणी असेल तर नक्की करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर